आमदार भरतशेठ गोगावले यांच्या या प्रचार सभेसाठी या ठिकाणी आपण सगळे उपस्थित आहात। महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती घटनेचे शिल्पकार डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते सी.डी. देशमुख यांना या ठिकाणी नतमस्तक होतो। आजच्या या मेळाव्यासाठी आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहात। या मेळाव्यासाठी उपस्थित असण्याचं कारण आपल्याला एकच कारण आपलं आहे की आपल्याला आमदार भरतशेठ गोगावलेंना बहुमताने प्रचंड मताने या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि ते निवडून देण्याचं कारण पण तसंच आहे। आज आत्ता प्रकाशजींनी सांगितलं की या महायुतीच्या काळामध्ये किती प्रकारच्या विकासाची कामं झाली, किती प्रकारच्या योजना आल्या। त्याच्यात सगळ्यात लोकप्रिय जी योजना आली ती लेक लाडकी बहीण लाडकी, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ही योजना। या योजनेच्या माध्यमातून आज महिलांचं खऱ्या अर्थाने आर्थिक सक्षमीकरण होत आहे आणि ते आर्थिक सक्षमीकरण होत असताना त्याच्यामध्ये जर आपल्याला आर्थिक वाढ हवी असेल तर आपल्याला पुन्हा भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आणायचं आहे। या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या वृद्ध महिला असतात त्यांना देखील जी पेन्शन मिळते ती पेन्शन 1500 वरून आता 2100 होणार आहे। त्यामुळे ह्या नेहरूजी ज्यावेळी देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये त्यांनी नगराध्यक्ष हा थेट जनतेनं निवडून दिला पाहिजे असा निर्णय घेतला होता आणि तुम्ही त्यावेळी देवेंद्रजींचं कौतुक केलं होतं की देवेंद्रजींच्या या निर्णयामुळे एक महिला महाडची नगराध्यक्ष होऊ शकली। आणि उद्या जर तुम्ही त्या सरकारमध्ये गेलात, त्या उद्या विकास आघाडीचं सरकार येणारच नाही, पण तुम्ही म्हणत असाल जर आलं आणि त्या सरकारमध्ये तुम्ही असाल आणि त्या सरकारने हा थेट नगराध्यक्ष निवडीचा निर्णय बदलला तर त्यावेळी तुमची भूमिका काय असेल? त्यांना स्वतःची भूमिका देखील तिथं स्पष्ट करता आली नाही। म्हणजे महिलांचं किती गळचेपी महाविकास आघाडीमुळे होत आहे त्याचं हे स्पष्ट उदाहरण आहे। महिलांना खऱ्या अर्थाने जे सक्षमीकरण केलं असेल ते आपल्या महायुती सरकारने केलेलं आहे। त्यामुळे महिलांबरोबर सगळ्या बंधूंना आणि भावांना देखील माझी विनंती आहे की त्यांनी स्वतःचं मत टाकलंच पाहिजे, पण स्वतःबरोबर कुटुंबातली सगळी मतं, कुटुंबाबरोबर तुमच्या नातेवाईकांना पण सांगा की इथं आमच्या इथं भरतशेठ गोगावले उभे आहेत, 2 नंबरचं बटन आहे, त्यामुळे धनुष्यबाणासमोरचं बटन दाबा आणि भरतशेठ गोगावले यांना प्रचंड मताने विजयी करा। मला या ठिकाणी आपण बोलायची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। याच्यानंतर निलेश, राष्ट्रवादीचे अध्यक्ष निलेश माडिक, याच्यानंतर आरपीआयचे नेते मोहन कांबे हे बोलतील आणि मी बाळू राणे, वामन पवार यांना सांगतो कुठे असाल तिथं तुम्ही स्टेजवर या। रयतेचे राजे